नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमी काहीशी वेगळी आहे। हिममानवाच्या पायांचे ठसे असलेले फुटप्रिंट पाऊल खुणा भारतीय सैन्य दलाने ट्विट केलेले आहेत। भारतीय लष्कराला मकालू बेस कॅम्प जवळ पायांचे काही ठसे आढळलेले आहेत आणि या ठसांचा आकार पाहता खरंच हिममानव अस्तित्वात आहे का याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। हिममानव म्हणजे येती असल्याचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत। बर्फावर पायाचे मोठे ठसे दिसून येत आहेत। भारतीय सैन्य दलाच्या गिर्यारोहक पथकाला मकालू बेस कॅम्पवर हे रहस्यमय पावलांचे ठसे सापडलेले आहेत। पायाचे हे ठसे जवळपास 32 बाय 15 इंच इतके मोठे आहेत आणि हा येती मकालू बरून नॅशनल पार्क मध्ये पाहण्यात आलाय। यापूर्वी लडाखच्या काही बौद्ध मठांनी देखील हिममानव पाहिल्याचा दावा केलेला होता आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा भारतीय सैन्य दलाने ट्विट केल्यामुळे चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती या संदर्भात? काहीसं वेगळी बातमी भारतीय लष्कर आज ट्विट करताना दिसते। बरोबर, एक वेगळी बातमी आहे। खास करून हिममानवाच्या अस्तित्वाची ही बातमी आहे। ज्या पद्धतीने भारतीय लष्कराच्या ट्विटर हँडलवरून काही फोटो या संदर्भात त्यांनी दावा केलेला आहे, त्यामध्ये त्या पाऊल खुणा पाहायला मिळाल्या आहे। मकालू बेसच्या जवळपास हे 32 बाय 15 इंचचे जे पायांचे जे चिन्ह पाहायला मिळाले, खुणा पाहायला मिळाले आहे। तिब्बत नेपाळ सीमेवरती ही खास करून मकालू बेस आहे आणि इथेच गिर्यारोहक पथक गेलं होतं। खास करून ज्या पद्धतीने एक्सपिडिशन होते त्यासाठी जवळपास टीम गेली होती आणि गेल्या 9 एप्रिलला या प्रकारचे हे पाऊल पुन्हा पाहायला मिळाले आहे। यापूर्वी हिममानवाच्या संदर्भात अनेकदा चर्चेला जातात, वास्तव्याच्या गोष्टी केल्या जातात आणि जसं अनेकदा यावर फक्त या प्रकारचे ज्या स्पष्ट होते की या कथा आहेत असं बोललं जातं। पण आता ज्या पद्धतीनं भारतीय लष्कराने ज्या पद्धतीनं फोटो ट्विट करून याचा दावा केला आहे की हा हिममानव आहे, याचा अर्थ आता याचं संशोधन सुरू होईल आणि ज्या पद्धतीनं बघितलं जातं की हिममानवाच्या अस्तित्वाच्या बाबी पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे आता या संशोधनातून जे भारतीय लष्कर किंवा भारतीय सरकार त्याच्यामध्ये संशोधन करतं आणि या संदर्भात काय पुरावा भविष्यात सांगतं या पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित प्रशांत, एकूणच आपण जर पाहिलं तर लडाख मधल्या काही बौद्ध मठातल्या लोकांनी सुद्धा येती असल्याचं म्हटलेलं होतं, पण त्या संदर्भात पुरावा समोर आलेला नव्हता। आता मात्र थेट पुरावा समोर येऊन लष्करानं असं ट्विट केलेलं आहे। या संदर्भात काही अधिकृत पत्रकार परिषद होऊ शकते का? काही अधिकृत घोषणा, काही माहिती दिली जाऊ शकते का? या संदर्भात काही संकेत आहेत? आणि खास करून जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं ट्विटरवरून याची माहिती देण्यात आलेली आहे, भारतीय लष्कराचं हे ट्विटर हँडल आहे, अधिकृत ट्विटर हँडल आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की या माध्यमातून ज्या पद्धतीनं स्पष्ट होतंय की एक प्रकारे त्याचे 4 फोटो त्यांनी ट्विटर हँडलवरून पुढे टाकलेले आहे, ज्यामध्ये एक तर त्याच्या पाऊल आहे, त्या पाऊलाची साईज किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। दुसरा जो फोटो आहे त्यामध्ये तो कुठल्या दिशेने चालत गेलेला आहे हिममानव ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर तिसरा फोटो जो आहे तो संपूर्ण एक्सपिडिशन टीम जी आहे त्या संदर्भातला आहे, जी खास करून गिर्यारोहक पथक होतो त्याची माहिती आहे। आणि चौथा जो फोटो आहे तो खास करून मकालू बेसचा जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ असा होतो की ही अधिकृत माहिती आहे। ज्या पद्धतीनं याला आता पत्रकार परिषद घेण्याची गरज आहे की नाही हे भारतीय लष्कर ठरवेल, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ही अधिकृत पद्धतीने दिलेली माहिती आहे, कारण की भारतीय लष्कराचा अधिकृत ट्विटर हँडल आहे आणि ज्या पद्धतीने यामध्ये जवान आणि याचे कमान प्रमुख दिसत आहे, खास करून ज्या पद्धतीने ब्रिगेडियर जे आहे ते ब्रिगेडियर देखील पाहायला मिळतं। त्यामुळे याचा अर्थ असा होतो की हे अधिकृतपणे भारतीय लष्कराने मान्य केलं आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। पुढची सुद्धा महत्त्वाचीच बातमी आहे, केरळमधली बातमी आहे। केरळमध्ये आयसिस प्रकरणात एनआयएनं एका दहशतवाद्याला अटक केलेली आहे। रियाज अबू बाकर असं त्याचं नाव आहे। केरळमध्ये मोठे आत्मघाती हल्ले घडवण्याचा त्याचा कट होता। आयसिसच्या अनेक दहशतवाद्यांशी तो संपर्कात होता। आता त्याचा फोटो सुद्धा जारी करण्यात आलाय। फरार दहशतवाद्यांशी तो ऑनलाईन संपर्क साधायचा, तसंच झाकीर नाईकची भडकाऊ भाषणं सुद्धा तो सातत्यानं ऐकत होता। एनआयएनं काल केरळमध्ये एकूण 3 ठिकाणी छापे मारलेले आहेत आणि मूळ खटला हा जुलै 2016 साली दाखल झालेला होता आणि तेव्हा केरळमधून एकूण
15 तरुण हे इसिस मध्ये सामील झालेले होते आणि यातीलच काहींची अटक झालेला रियाज संपर्कात होता अशी एक माहिती समोर येते। आज रियाज या दहशतवाद्याला कोची कोर्टात हजर केलं जाणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, कधीपर्यंत त्याला कोची कोर्टात हजर केलं जाईल, काय या संदर्भात माहिती मिळते? साधारणतः 11 ते 12च्या दरम्यान लागवी रियाजला कोची कोर्टात हजर केलं जाईल। कडेकोट पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच कोची कोर्टाच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे श्रीलंकेत जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्यात आपल्याला माहिती आहे 250हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर एनआयएनं एक मोठी चळवळ हाती घेतली होती। एक दहशतवाद्यांना शोधण्याचा एक प्रयत्न केला होता आणि आता ही गोष्ट समोर येते की कोलंबो मध्ये जे बॉम्बस्फोट झाले त्याचं कनेक्शन भारतात देखील आहे, दक्षिण भारतात देखील आहे आणि त्याचाच हा भाग म्हणावा लागेल। फक्त 29 वर्षाचा रियाज अबुबकर आहे, त्याचं ग्रॅज्युएशन नुकताच कंप्लीट झालेलं आहे। विशेष म्हणजे रियाज जहरान जो आहे, जो ज्यानं श्रीलंकेमध्ये सगळे बॉम्बस्फोट घडवले, म्हणजे मुख्य जो सूत्रधार आहे त्याची तो भाषण ऐकायचा, त्याच्या तो संपर्कात देखील होता। विशेष म्हणजे झाकीर नाईक जो वादग्रस्त भाषणांसाठी ओळखला जातो त्याची देखील भाषणं रियाजनं ऐकल्याची त्यानं माहिती एनआयएला दिलेली आहे। त्यामुळे आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि कासारगोड मध्ये 2 ठिकाणी एनआयएनं खरं तर छापे टाकले होते आणि पलक्कड मध्ये एका ठिकाणी लागवी छापे टाकले होते। गेल्या 3 दिवसांपासून एक मोठी शोध मोहीम एनआयएनं दक्षिण भारतात सुरू केली होती आणि त्याला एक मोठं यश मिळालंय असं म्हणता येईल। आणि रियाज अबुबकर याचा दक्षिण भारतातल्या काही शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता अशी देखील एनआयएला त्यानं माहिती दिल्याचं आपल्याला समजतंय। आणि आज दुपारी जेव्हा त्याला कोर्टात केलं जाईल त्यावेळेला त्याला कुठली कोठडी दिली जाते आणि किती दिवसांची दिली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता।